नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण जात आहे एका राईडवरती साखरप्याला. आणि ही आहे आपली आजच्या रायडिंगची बाईक. गणपती फेस्टिवलसाठी आपण चाललेलो आहे आणि आज आपण एक दिवस तिकडेच राहणार आहे. सध्या मी एका रोडवरती थांबलो आहे हा व्हिडिओ शूट करायसाठी. आणि आता आपण ही राईड चालू करूया. चलो, जय भवानी. चला तर आता आलेलो आहे आपण आपल्या पहिल्या स्टॉपवरती, ते म्हणजे मालकापूरमध्ये स्टॉप घेतला आपण. आणि चलो पुढची जर्नी चालू करूया. बाय. पाऊस आल्या कारणाने आपण इकडे थांबलेलो आहे आपला पर्जन्य कवच घालण्यासाठी, रेनकोट घालण्यासाठी. रेनकोट घालून आपण पटकन निघूया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे आंबामध्ये. खूप सारा पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे आपण आता घेतलेला एक स्टॉप. आपल्या गाडीची अवस्था पूर्णपणे भिजून चिंब झालं. काहीतरी चहा नाश्ता वगैरे करूया आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. चलो बाय. चला, आता आपला नाश्ता आणि चहा वगैरे सगळं करून झालेलं आहे. आता आपण आपल्या पुढच्या जर्नीला चालू करूया. ओके. आणि आता राहिलेलं आहे फक्त 20 किलोमीटरची जर्नी. छोटीशी जर्नी आहे, जास्त काय लॉंग अशी जर्नी नाही आहे. बरं ठीक आहे, पाऊस जरा थांबलेला आहे, तो पण लवकरात आपण अंतर कव्हर करूया. अतिशय सुंदर अशा रस्त्यावरून मी जातोय. धड 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 धड. आता आपण थांबलेलो इथे थोडा वेळ विसाव्यासाठी. मस्त असा फॉग वगैरे तयार झाला इकडे. खूप मस्त वातावरण आहे. आता आपल्याला पोचायला जवळपास लागतील एक 20 मिनटं. बऱ्यापैकी पाऊस पण थांबला आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर आपलं अंतर कव्हर केलं तर बरं होईल. जेव्हा मी या रोडला व्हिजिट केली होती तेव्हा हा रोड एकदम भारी होता. आता रोड आहे की चाळण आहे तेच समजत नाही. इकडं काहीच नाही पडत आहे आणि इथे खूप सारा पाऊस पडतोय. तर मित्रांनो, पावसामध्ये चुंबुक करून झाल्यानंतर पाऊस फायनली थोडासा थांबलेला आहे आणि त्यामुळे आपण आता व्हिडिओ करतोय. चांगला रोड लागला नशिबाने, तो मला माहित नाही. आता आलेलो आहे आपण साखरप्यामध्ये आणि आपल्याला न्यायला आलेला आपला शूटर. चला शूटर आमचा हा शूटर कोल्हापुरी.
मित्रांनो जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे. आम्ही चाललो आहे एका ओढ्यावरती चाललो आहे आम्ही. आणि ओढ्याला जाण्याचा जो मार्ग आहे तो एकदम कडक आहे. बघू शकता खतरनाक दिसतंय. काय बोलत तुला? बोल ना, बोल ना की मग. चलो टोके काय टोकऱ्या काढतायत. आणि लावता पण आले पाहिजेत का? नाही आहे राजू सकाळी ठेव ना. आहेत का? छोटे मासे दोन आहेत. टाक. हा ठेवून जा. आहे ना. हा ते आतून पण आले जाशील ना. विहीर माहिती ना, बघितलं तिथून असा येतो. अतुलचं घर आहे ना तिथून मधूनच दिसतोय ना. हा म्हणजे खूप पूर्वीपासून बांधलेलं आहे. म्हणजे थोडं पाणीच जातं आणि खाली ते ना ते बांधलं ते अडवण्यात जाते. नाही ना पूर्ण आहे ना पाणी अडवणार. म्हणजे आता आपल्याला बंद आटवायचं असेल ना तिकडे पूर्ण दगडी लागणार आणि पूर्ण पाणी तिकडून सोडणार. पूर्ण ते पॅक होणार. मग इकडे याच्यात जेवढे मासे असतात ना तेवढे आपल्याला भेटतात. असं असतं. भारी नाही. मग याच्यावरती हक्क कुणाचा आहे? हे आपला प्रायव्हेट आहे ना? ओके. आपला आहे स्वतःचा. म्हणजे पहिल्यापासून बांधून आपली जागा म्हणजे अडवून ठेवली. कोण आता येऊ शकत नाही. म्हणजे आपला पहिला मी मगाचपासून आहे ना विचार हा करत होतो, तुम्ही एवढं सगळं मातीत खेळताय तर आता आंघोळ कुठे करणार? हा तर मित्रांनो फुल मजा मस्ती धमाल सगळं काही करून झालं. मी मस्त आंघोळ वगैरे सगळं करून आता मस्तपैकी व्ह्यू बघत बसलो. थोड्याच वेळात आरती वगैरे सगळं चालू होईल. याची पण आपण एक झलक बघूया. चलो बाय बाय. थँक्यू.
पाठवतो. माझ्या हाताची प्लेट केली आहे काय ग मैत्री. अरे तुझ्या आत्याला जाऊन सांगितल्यानंतर मग तू काय करशील. जमा करू आणि डीजेची व्यवस्था असल्यामुळे जेणेकरून आपण 2 वाजताचा टाइम ठीक आहे. बाकी काय आपल्याला रस्त्यावर दुसऱ्या गाड्या पण भेटतात, दुसऱ्यांचे गणपती पण येतात, त्यामुळे आपल्याला तिथून क्रॉस करायला त्यांना अर्धा 1 तास जातो. बरोबर. चलो सगळं भजन वगैरे सगळं करून झाले आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर मित्रांनो, भजन कीर्तन सगळं काही आवरलेलं आहे, जेवण सुद्धा करून झालेलं आहे आणि आता कार्यक्रम सुरू आहे गरबा वगैरे खेळायचा. आपण तो बघायला जाऊया. तिथे आमचे मृदुंग वादक सुद्धा आहेत, ढोलकी पट्टू सुद्धा आहेत. त्याने मस्त ढोलकी वगैरे वाजवलेली आहे. आता ते कोणातरी विचारतात. पण ठीक आहे, आता जाऊया आता पटकन. आपण अंग तर लागले, जाऊया आता आपण आणि आता बघूया काय गरबा खेळायला. बाय. तर मित्रांनो, खूप सारी धमाल मस्ती मजा सगळं करून झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 2:44 आणि आता आम्ही झोपायला आलेलो आहे दोघेजण, अतुल आणि मी. बस आजच्या दिवसासाठी एवढी मस्ती खूप झाली. आज आपल्या हॉलिडेमधला दुसरा दिवस संपलेला. सो कडा बाय आणि बघूया आता उद्याचा दिवस काय होतो. असतं माझ्याकडे. बघा.